नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. साहित्य रसिक हो, नमस्कार. आपणास रघुनाथ बारडकडून विनम्र प्रणिपात. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहत आहोत आणि त्यात आपण आज प्रकरण 2 सुरू करणार आहोत. हक्क आणि अधिकार, राईट्स अँड एंटायटलमेंट्स असं या प्रकरणाचं नाव आहे. त्याच्यामध्ये कलम 3 आहे, समता आणि अज्ञानाची भावना. याच्यामध्ये 5 उपकलम आहेत. त्यातलं पहिलं आहे सुयोग्य शासन अपंग असलेल्या व्यक्तींना समानता, सन्मानपूर्वक जीवन आणि त्याच्या किंवा तिच्या सचोटीबद्दल आदर यांचा हक्क इतरांइतकाच बजावता येईल हे सुनिश्चित करेल. उपकलम 2 सुयोग्य शासन योग्य वातावरण पुरवून अपंग व्यक्तींच्या क्षमता वापरण्यासाठी पाऊले उचलेल. उपकलम 3 अपंगत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तींशी अपंगत्वाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही जोपर्यंत हे दर्शविले गेले नसेल की आरोप केलेले कृत्य किंवा चूक ही कायदेशीर उद्देश साध्य करण्याचे एक उचित साधन आहे. उपकलम 4 केवळ अपंगत्वाच्या आधारे कोणतीही व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित राहता कामा नये. उपकलम 5 सुयोग्य शासन अपंग व्यक्तींसाठी वाजवी सोयी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलेल. कलम 4 अपंगत्वासह महिला आणि मुले. उपकलम 1 सुयोग्य शासन आणि स्थानिक प्राधिकरणे अपंगत्व असलेल्या स्त्रिया आणि मुले त्यांचे हक्क इतरांबरोबर समानतेने उपभोगतील हे सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करतील. उपकलम 2 सुयोग्य शासन आणि स्थानिक प्राधिकरणे सर्व अपंग मुलांना त्यांना
अवरोधित करणाऱ्या सर्व गोष्टींवर त्यांचे मत मुक्तपणे व्यक्त करण्याचा समानतेच्या आधारे अधिकार असेल हे सुनिश्चित करील आणि त्यांचे वय आणि अपंगत्व यांचा विचार करून सुयोग्य आधार प्रदान करतील. कलम 5 समुदाय जीवन. उपकलम 1 अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार असेल. उपकलम 2 सुयोग्य शासन प्रयत्न करेल की व्यक्तींना कोणत्याही विशिष्ट निवासी व्यवस्थेत राहणे बंधनकारक नसेल. ब विविध प्रकारच्या निवासांतर्गत निवासी आणि इतर सामुदायिक सहाय्य सेवा ज्यात वय आणि लिंग विचारात घेऊन राहण्याकरिता आवश्यक असणारी वैयक्तिक मदत समाविष्ट आहे यामध्ये प्रवेश दिला जाईल. कलम 6 अत्यंत महत्त्वाचं आहे. हरघडी आपला संबंध पडतो. अनेक प्रकारच्या त्रासाला आपल्याला दिव्यांगत्वामुळे सामोरं जावं लागतं. त्यामुळे कलम 6 क्रूरता आणि अमानुषतेपासून संरक्षण. त्याच्यामध्ये आहे उपकलम 1 सुयोग्य शासन. अपंगत्व असलेल्या व्यक्तींना अत्याचार, क्रूर, अमानुष किंवा अपमानजनक वागणुकीपासून संरक्षण देण्यासाठी योग्य उपाययोजना करील. उपकलम 2 अपंगत्व असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही संशोधनाचा विषय नसेल. केवळ याशिवाय जर सुगम्य रीती, मार्ग आणि संवाद पद्धतींद्वारे त्याची किंवा तिची मुक्त आणि माहितीपूर्ण संमती प्राप्त झालेली आहे. आणि ब सुयोग्य शासनाद्वारे या उद्देशासाठी विहित पद्धतीने नेमलेल्या अपंगत्वावरील संशोधनासाठीच्या समितीची पूर्व परवानगी आहे, ज्यात किमान निम्मे सदस्य अपंग असले पाहिजे. इतके सदस्य एकत्र स्वतः अपंगत्व असलेल्या व्यक्ती असल्या पाहिजेत किंवा कलम 2 च्या खंड झेडमध्ये नमूद केल्याप्रमाणे नोंदणीकृत संस्थेचे सदस्य असले पाहिजेत. कलम 7 गैरवर्तन, हिंसा आणि शोषण यांपासून संरक्षण. उपकलम 1 सुयोग्य शासन. अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे सर्व प्रकारच्या गैरवर्तन, हिंसा आणि शोषण यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करेल आणि ते टाळण्यासाठी गैरवर्तन, हिंसा आणि शोषणाच्या घटनांची दखल घेईल आणि अशा घटनांच्या विरोधात कायदेशीर उपाय उपलब्ध करेल. ब अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलेल आणि त्याच्या अहवालाची कार्यपद्धती विहित करेल. क अशा घटनांच्या बळींची सुटका करणे, संरक्षण देणे
आणि त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी पाऊले उचलेल आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल आणि माहिती उपलब्ध करून देईल. उपकलम 2. कोणतीही व्यक्ती किंवा नोंदणीकृत संस्था ज्यास असा खात्रीपूर्वक विश्वास आहे की अपंगत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तींसोबत गैरवर्तन, हिंसा किंवा शोषण केले गेले आहे किंवा ते केले जात आहे किंवा केले जाऊ शकेल, कार्यकारी दंड अधिकाऱ्यास ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक कक्षांतर्गत अशा घटना घडतात त्याबद्दल माहिती देऊ शकते. अपंग व्यक्तींचे अधिकार यामध्ये 3ऱ्या उपकलमांतर्गत कार्यकारी दंडाधिकारी अशा माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या घटना थांबविण्यासाठी किंवा रोखण्यासाठी असेल तसे तात्काळ पावले उचलतील किंवा असलेल्या अशा व्यक्तींच्या संरक्षणासाठी योग्य वाटेल असा आदेश पारित करतील. खालील आदेशासहित अशा कृत्यांच्या पीडितांची सुटका करण्यासाठी पोलिसांना किंवा अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या कोणत्याही संस्था यांना अशा व्यक्तींचा सुरक्षित ताबा किंवा पुनर्वसनाची तरतूद करण्यासाठी किंवा दोन्हीही बाबतीत जसे लागू असेल त्याप्रमाणे अपंग व्यक्तीस संघटनात्मक देखभाल पुरविण्यासाठी अशा व्यक्तींनी इच्छा व्यक्त केल्यास अपंगत्व असलेल्या अशा व्यक्तीस देखभाल पुरवणे. उपकलम 4. कोणत्याही पोलीस अधिकारी ज्याकडे तक्रार प्राप्त होते किंवा अन्यथा अपंगत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तींशी गैरवर्तन, हिंसा किंवा शोषण केले गेल्याची माहिती कळते त्याने त्या पीडित व्यक्तीस पोटकलम 2 खाली संरक्षणासाठी अर्ज करण्याचा त्याचा किंवा तिचा अधिकार आणि सहाय्य पुरविण्याची अधिकारिता असलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा तपशील अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सर्वांत जवळच्या संस्थेचा तपशील. 3. मोफत कायदेशीर मदत मिळविण्याचा अधिकार आणि या अधिकाऱ्याच्या तरतुदीनुसार किंवा गुन्ह्यांशी निगडीत इतर कोणत्याही कायद्यानुसार तक्रार दाखल करण्याचा अधिकार यांची माहिती द्यावी. परंतु या कलमांतील कशाचाही अर्थ कोणत्याही प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांस त्याच्या
दाखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यानंतर कायद्यानुसार पुढे जाण्याच्या कर्तव्यापासून मुक्त करणे असा घेऊ नये. उपकलम 5, जर कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या निदर्शनास आले की आरोपित कृत्ये किंवा वर्तन हे भारतीय दंडसंहिते अंतर्गत किंवा इतर कायदा अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा आहे, तर त्यानुसार ती तक्रार त्या प्रकरणात अधिकारिता असलेल्या न्यायालयीन किंवा महानगर दंडाधिकाऱ्याकडे जसे लागू असेल त्याप्रमाणे अग्रेषित करू शकतील. कलम 8, संरक्षण आणि सुरक्षितता. उपकलम 1, अपंग असलेल्यांना धोका, सशस्त्र संघर्ष, मानवहितवादी आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या परिस्थितीत समान संरक्षण व सुरक्षितता मिळेल. 2, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या संरक्षण आणि सुरक्षिततेखाली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन 2005च्या कलम 2 मधील खंड आयच्या अंतर्गत किंवा ईच्या अंतर्गत परिभाषित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समाविष्ट करण्याच्या दृष्टीने सुयोग्य उपाययोजना करेल. उपकलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन 2005च्या कलम 25 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या तपशिलाची नोंद जिल्हा आपत्ती प्राधिकरण ठेवेल आणि आपत्तीस तोंड देण्याची तयारी वाढविण्याच्या दृष्टीने अशा व्यक्तींना कोणत्याही धोकादायक परिस्थितीची माहिती देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करेल. उपकलम 4, धोका, सशस्त्र संघर्ष किंवा नैसर्गिक आपत्तीनंतरच्या कोणत्याही परिस्थितीत पुनर्रचना करण्याच्या कार्यात गुंतलेल्या प्राधिकरणांनी अशी कार्य करताना संबंधित राज्य आयुक्त यांच्याशी सल्लामसलत करून अपंग व्यक्तींच्या प्रवेश सुलभतेच्या गरजांनुसार केली पाहिजे. कलम 9, घर आणि कुटुंब. उपकलम 1, अपंगत्व असलेल्या कोणत्याही पाल्यास अपंगत्वाच्या कारणामुळे त्याच्या किंवा तिच्या पालकांपासून वेगळे करता येणार नाही. पाल्याच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार असेल ते वगळून
उपकलम 2, जेथे पालक अपंग व्यक्ती असलेल्या पाल्याची काळजी घेऊ शकत नाहीत, सक्षम न्यायालयाने अशा पाल्यास त्याच्या किंवा तिच्या जवळच्या नातेसंबंधात ठेवले पाहिजे आणि तसे न झाल्यास समुदायाने कुटुंब व्यवस्थेत किंवा अपवादात्मक परिस्थितीत सुयोग्य शासनाने किंवा गैरसरकारी संस्थेने चालविलेल्या निवारा घरात जसे आवश्यक असेल त्याप्रमाणे. आणि 10 कलम आता सुरू होत आहे. पुनरुत्पादक अधिकार. त्याच्यामध्ये उपकलम 1, सुयोग्य शासन हे सुनिश्चित करेल की अपंग व्यक्तींना पुनरुत्पादन आणि कुटुंब नियोजन संबंधातली योग्य माहिती ही प्राप्त होईल. उपकलम 2, अपंगत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या मुक्त आणि माहितीपूर्ण संमतीशिवाय ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते अशा कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही किंवा लागू नये. कलम 11, मतदानामध्ये सुगम्यता. भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व मतदान केंद्रे ही अपंग व्यक्तींसाठी सुगम्य असतील आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व सामुग्री त्यांना सहज समजण्यायोग्य असेल व उपलब्ध होईल. कलम 12, न्यायसुलभता. उपकलम 1, सुयोग्य शासन हे सुनिश्चित करेल की अपंग व्यक्ती त्यांच्या अपंगत्वाच्या कारणाने कोणत्याही भेदभावाशिवाय न्यायिकवत किंवा चौकशीचा अधिकार असलेल्या कोणत्याही न्यायाधिकरण, चौकशी समित्या किंवा इतर कोणत्याही पंचायतीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार वापरण्यास सक्षम असतील. उपकलम 2, सुयोग्य शासन अपंग व्यक्तींसाठी खास करून कुटुंबाबाहेर राहण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर अधिकाराचा वापर करण्यासाठी उच्च अधिकाराची गरज आहे अशा अपंगांसाठी योग्य त्या आधाराच्या योजना व्यवस्थित राबवण्यासाठी पावले उचलेल. उपकलम 3, विधी सेवा प्राधिकरण नियम सन 1987 या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण अपंग व्यक्तींना त्याद्वारे प्रस्तावित कोणतीही योजना, कार्यक्रम, सोय किंवा सेवा इतरांप्रमाणेच उपलब्ध असण्याची खात्री करण्यासाठी रास्त व्यवस्थेसह इतर तरतुदी करतील. उपकलम 4,
सुयोग्य प्रशासन यासाठी पावले उचलेल. त्यांची सार्वजनिक कागदपत्रे सुगम्य प्रारूपांमध्ये असल्याची खात्री करणे. फायलिंग विभाग नोंदणी आणि अन्य अभिलेख कार्यालयाकडे असलेली कागदपत्रे आणि पुरावे सुगम्य प्रारूपांत फायलिंग, साठवणूक आणि संदर्भ शक्य होण्यासाठी आवश्यक उपकरणांचा पुरवठा होत असल्याची खात्री करणे. आणि अपंग व्यक्तींद्वारे दिलेले शपथपत्र, विवाद किंवा मत यांची नोंद त्यांच्या पसंतीच्या भाषेत आणि संचार माध्यमांमध्ये सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक सोयी व उपकरणे उपलब्ध करून देणे. कलम 13 कायदेशीर सक्षमता. उपकलम 1 सुयोग्य प्रशासन सुनिश्चित करेल की अपंग व्यक्तींना इतरांप्रमाणेच चल किंवा अचल मालमत्तेवर मालकी असण्याचे किंवा वारशाने प्राप्त करण्याचे आर्थिक मुद्द्यांना नियंत्रित करण्याचे आणि बँकेचे कर्ज, तारण किंवा आर्थिक कर्जाचे इतर स्वरूप उपलब्ध करून घेण्याचे हक्क असतील. उपकलम 2 सुयोग्य प्रशासन सुनिश्चित करेल की अपंग व्यक्तींना जीवनाच्या सगळ्यांच क्षेत्रांमध्ये इतरांसोबत समान धर्तीवर कायदेशीर क्षमतेचे आणि कायद्यासमोर कोणत्याही इतर व्यक्तींसारखेच समान मान्यतेचे अधिकार असेल. उपकलम 3 एखादी सहाय्य करणारी व्यक्ती आणि एका अपंग व्यक्तींमध्ये विशिष्ट आर्थिक मालमत्तेसंबंधी किंवा इतर आर्थिक व्यवहारात हिताचा वाद निर्माण झाल्यास अशा सहाय्य करणाऱ्या व्यक्ती त्या व्यवहारात अपंग व्यक्तीला सहाय्य करण्यापासून परावृत्त होईल. मात्र हिताच्या वादाची कल्पना केवळ यावर आधारलेली नसावी की सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे अपंग व्यक्ती सोबत रक्ताचे, कुळाचे किंवा दत्तक विधानाद्वारे नाते आहे. उपकलम 4 एखादी अपंग व्यक्ती कोणतीही सहाय्य व्यवस्था बदलू, पालटू किंवा नष्ट करू शकते आणि दुसऱ्या व्यवस्थेच्या सहाय्यासाठी प्रयत्न करू शकेल. मात्र बदल, पालट किंवा नष्ट करण्याची कृती नैसर्गिक स्वरूपात संभाव्य असावी आणि तीद्वारे वर नमूद सहाय्य व्यवस्थेद्वारे अपंग व्यक्तींसह असलेले कोणतीही तिसऱ्या पक्षाचे व्यवहार रद्द होता कामा नये. 5 उपकलम 5 आहे अपंग व्यक्तींना सहाय्य देणारी कोणतीही व्यक्ती अवास्तव
प्रभावाचा वापर करणार नाही आणि त्याच्या किंवा तिच्या स्वायत्तता, सन्मान आणि खाजगीपणाचा आदर केला जाईल. कलम 14 पालकत्वाची तरतूद. उपकलम 1 हा अधिनियम लागू झालेल्या तारखेपासून इतर कोणत्याही कायद्यात समाविष्ट असलेल्या कशाचीही तमा न बाळगता याद्वारे सुरुवातीच्या तारखेवर आणि तारखेपासून जिथे एखादे जिल्हा न्यायालय किंवा राज्य शासनाद्वारे अधिसूचित केलेल्या प्राधिकरणास असे आढळते की एखाद्या अपंग व्यक्तीला जिला पर्याप्त व सुयोग्य समर्थन पुरवले गेले आहे, पण ती कायद्याने बंधनकारक असे निर्णय घेण्यास असमर्थ आहे, तिला तिच्या वतीने राज्य शासनाद्वारे विहित केलेल्या पद्धती अशा व्यक्तींच्या समादेशाने कायद्याने बंधनकारक निर्णय घेण्यासाठी एका मर्यादित पालकाचे अधिक सहाय्य दिले जाऊ शकेल. मात्र जिल्हा न्यायालये किंवा इतर प्राधिकरण किंवा अधिसूचित प्राधिकरणे परिस्थितीप्रमाणे अशा सहाय्यतेची गरज असलेल्या अपंग व्यक्तीला संपूर्ण समर्थन देईल किंवा जिथे मर्यादित पालकत्व वारंवार द्यावयाचे आहे त्या परिस्थितीत सहाय्य देण्यात संबंधी निर्णयाची पाहणी न्यायालय किंवा इतर अधिसूचित प्राधिकरण यांद्वारे परिस्थितीप्रमाणे जिल्हा म्हणजे पातळीवर अथवा राज्य पातळीवर दिल्या जाणाऱ्या सहाय्याचे स्वरूप व पद्धत ठरवण्यासाठी केली जाईल. स्पष्टीकरण. उपकलमाच्या उद्देशासाठी मर्यादित पालकत्व म्हणजे पालक आणि अपंग व्यक्ती यांच्यामध्ये आपसातील समन्वयाच्या आधारे चालणारी संयुक्त निर्णयाची व्यवस्था, जी विशिष्ट कालावधी आणि विशिष्ट निर्णय व परिस्थितीपुरती मर्यादित असेल आणि अपंग व्यक्तीच्या इच्छेच्या अनुरूप अंमलात आणली जाईल. उपकलम 2 हा अधिनियम लागू झाल्याच्या सुरुवातीच्या तारखेला व तारखेपासून अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक पालक एक मर्यादित पालक म्हणूनच कार्य करत असल्याचे गृहीत धरले जाईल. उपकलम 3 कायदेशीर पालक नेमण्याच्या अधिसूचित प्राधिकरणांच्या निर्णयाने पीडित कोणतीही अपंग व्यक्ती या उद्देशासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या अशा अपीलीय प्राधिकरणाला अपील करणे पसंत करू शकेल. कलम 15 सहाय्यक प्राधिकरणांची नेमणूक.
त्याच्यामध्ये उपकलम 1, सुयोग्य प्रशासन अपंग व्यक्तींना त्यांच्या कायदेशीर क्षमतेच्या प्रयोगात सहाय्य करण्यासाठी समुदायाला संघटित करणे, सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक किंवा अधिक प्राधिकरणे नियुक्त करेल. उपकलम 2, उपकलम 1 अन्वये नियुक्त प्राधिकरण संस्थांमध्ये राहणाऱ्या व अधिकाधिक सहाय्याची गरज असलेल्या अपंग व्यक्तींद्वारे कायदेशीर क्षमतेच्या प्रयोगांसाठी योग्य सहाय्य व्यवस्था करण्याकरिता व आवश्यकतेप्रमाणे इतर पाऊले उचलेल. तर याबरोबरच अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016चे हे प्रकरण 2, 3 ते 15 कलमांपर्यंतचा अधिकार यामध्ये होत्या आणि याचं नावच होतं मुळात अपंग व्यक्तींचे हक्क आणि अधिकार. तर आपले हे सगळे महत्त्वाचे अधिकार यात आपण पाहिले. पुढच्या वेळेला आपण शिक्षण हे पुढील प्रकरण पाहू. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.